नमस्कार, मी अँकर श्रुती आणि नांदेड सिटी न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी आज जिथे थांबली आहे, ओळखा बरं कुठे आहे मी? नांदेडमध्ये तुम्हाला माहितीच आहे की मोठ्या जल्लोषामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त भरपूर सारी इथे गर्दी जमलेली आहे आणि लोक अगदी उत्साहामध्ये आहेत। त्याच निमित्त आपण पूर्ण नांदेडवर फिरतोय आणि इथल्या लोकांचा जल्लोष कसा आहे, त्यांच्यामध्ये उत्साह किती आहे हे बघण्यासाठी आपण इथे आज आलेलो आहोत। चला तर मग त्यांच्याशी थोडी बातचीत करूया। चांगलं वाटतंय। 500 वर्षापासून जी प्रतीक्षा आपण पाहत होतो, वाट पाहत होतो राम मंदिराची, ती आज पूर्ण होत आहे, तर खूप आनंद होत आहे। असं वाटत आहे की खरी दिवाळी ही आज साजरी होत आहे 500 वर्षाच्या नंतर। खरंच खूप आनंद होत आहे, म्हणजे तो आनंद असं सांगता येणार नाही शब्दातून, पण खूप आनंद होत आहे। तुम्हाला कसं वाटतंय सगळ्यांना? चांगलं छान वाटतं। तुम्हाला छान वाटते? आणि काय सांगाल, आपले प्रभू रामचंद्र आता 500 वर्षानंतर अयोध्यामध्ये येणार आहेत? हे सर्व काही मोदीमुळे शक्य झालं हे, आणि आपण सगळी सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकलेली आहे, त्यामुळे खूप अतिशय हर्षोल्लासामध्ये आहोत आम्ही सगळेजण। तर मंडळी, तुम्ही बघू शकता की या सगळ्या राम भक्तांनी सुंदर असं अयोध्याचं मंदिर इथे तयार केलेलं आहे आणि खूप छान अशी, म्हणजे खूप भारी मंदिर झालेलं आहे। कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? काय सांगाल अजून? क्या बात। त्यानंतर आपण जाणार आहोत 500 वर्ष जुनं असलेलं आपलं राम मंदिर येथे। तुम्ही जाता जाता बघू शकता की पूर्ण गल्लीनी हे केशरी पथक इथे लावलेले आहेत आणि अक्षरशः पूर्ण भगवा भगवा रंग सगळ्या गल्लीनी झालेला आहे। चला तर मग जाऊयात आपल्या राम मंदिरात। नांदेडकरांनो, मी आता चाललेली आहे 500 वर्ष जुनं एक राम मंदिर येथे। चला तर 500 वर्ष जुनं असलेल्या या मंदिरात आपण आलेलो आहोत। बघूयात की कशी कशी तयारी चालू आहे मंदिरामध्ये। चला तर मग। आज गली गली अवध सजाएंगे, आज पग अति छान अशी तयारी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि एकदम जल्लोषामध्ये सगळ्या लेडीज पण इथे तयारीत लागलेल्या आहेत। कसं वाटतंय? छान वाटतंय। छान वाटतंय का? तुम्हाला कसं वाटतंय? छान चाललंय। हे आहे 500 वर्ष जुनं असलेलं राम मंदिर, तुम्ही बघू शकता। खूप छान असं वातावरण आहे आणि उद्याची जय्यत तयारी अगदी चालू आहे। काकू, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतोय, उत्साह वाटतोय सगळं करायला आणि छान वाटतंय, अगदी मस्त। समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे।